आज मी मार्केटमधून हे पाणीपुरीच्या पुरींचं पाकीट आणलेलं आणि नेमकं घरी आज पुदिना पण होता. मग वाट कसली बघायची, चला मग म्हटलं पाणीपुरी बनवूया. आता पाणीपुरीच्या आंबट गोड पाणी बनवण्यासाठी इथे मी अगोदर चिंच भिजू घातलेली आहे. त्यानंतर मी इथे तिखट पाणी बनवून घेणार आहे. तिखट पाणी बनवण्यासाठी अगोदर मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. इथे मी पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे मी अद्रक, हिरवी मिरची, पुदिना हे सर्व असं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. अगदी सोपं आहे. आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी घ्यायचं आहे. त्यात आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात मी काळं मीठ घातलेलं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. त्यानंतर आपल्याला आपलं साधं मीठ घालायचं आहे चवीनुसार. त्यानंतर चाट मसाला, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं ग्रीन पाणी, तिखट पाणी बनवून झालेलं आहे. पाणीपुरीच्या पुऱ्या तर आपण रेडीमेडच आणलेल्या होत्या, त्यामुळे पुऱ्या बनवायचा प्रश्न नाही आहे. पाणीपुरीच्या पुऱ्यांची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. घरी आपण पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. इथे मी तिखट पाणी करून घेतलेलं आहे. हे मी अगदी साध्या पद्धतीने बनवलेलं आहे. जास्त काही वापरलेल्या नाही त्यात वस्तू. फक्त पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि अद्रक घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे आता चिंचेचं आंबट गोड पाणी करून घेणार आहे. इथे मी चिंच अगोदर भिजू घातलेली होती. आता ही पण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे, वाटून घ्यायची आहे बारीक. इथे तुम्ही बघू शकता चिंचही बारीक करून घेतलेली आहे. आता यातही आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही किती बनवणार आहे त्यावर अवलंबून आहे. इथे मी पाणी मिक्स करून घेते. त्यानंतर आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं त्यात ॲड करायचं आहे. त्यात मी थोडी बडीशेप घातलेली आहे. बडीशेपने छान चव येते. त्यानंतर गूळ घेतला आहे, गूळ घातला आहे. त्यानुसार लाल मिर्च पावडर थोडीशी, चवीनुसार मीठ आणि हे चिंचेचं पाणी आपल्याला छान 5 ते 10 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे. तुम्ही जर ही चिंचेची चटणी छान उकळून शिजवून घ्याल तर चिंचेची चटणी खराबही होत नाही आणि 8 दिवस व्यवस्थित राहते ती फ्रीजमध्ये. त्यामुळे छान 5 ते 10 मिनटं चिंचेच्या चटणीला तुम्ही शिजवून घ्या. इथे तुम्ही बघू शकता चिंचेच्या चटणीला किंवा पाण्याला तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे. छान मस्त आंबट गोड पाणी होणार आहे हे. त्यानंतर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तो व्हिडिओ मी ऑन करायचा विसरले होते, त्यामुळे तो व्हिडिओ राहिला करायचा. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे. इथे हे आपल्या पाणीपुरीच्या रेडीमेड पुऱ्या होत्या, त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. अगदी झटपट रेसिपी आहे. तुम्ही एक पाकीट आणून ठेवायचं घरी आणि पटकन तयार होतात ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या. इथे तुम्ही बघू शकतात माझ्या इथे पुऱ्या तळून झालेल्या आहेत. अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. या पद्धतीने मी तर सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. बटाटे मी अगोदरच उकडून घेतलेले होते. कांदाही चिरून घेतलेला होता. इथे तुम्ही बघू शकता आपली झटपट अशी पाणीपुरी बनवून तयार झालेली आहे. पाणीपुरी कुणाकुणाला आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांना कुणाला पाणीपुरी आवडत असेल त्यांनी. इथे मी चाट मसाला,
काळं मीठ वगैरे सगळं घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे. खूप मस्त अशी पाणीपुरी झालेली होती. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओ